नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे मालदीव आणि भारतामध्ये अलीकडे जे संबंध सुधारले आणि 4,850 कोटी रुपयाचं कर्ज आपण मालदीवला का दिलं, तर यामागं अर्थकारण आहे. आपण आपल्या म्हणजे स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्ये, म्हणजे देशांतर्गत राजकारणामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा धर्म ह्या गोष्टीला फार महत्व देतो. कसं? आता इस्रायल सारखं राष्ट्र, की ज्या राष्ट्रामध्ये यहुदींची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला म्हणजे जेरुसलेममध्ये 3 धर्माचा संघर्ष आहे ना. तिथे यहुदी, ख्रिश्चन आणि मुस्लिम या तीनही धर्मांचा जिथून उदय झाला, त्या तीनही धर्मातल्या संघर्षामुळं इस्रायलची संरक्षणाची अमेरिकेनं जबाबदारी घेतलेली असल्यामुळं आज जगातल्या बहुतेक सगळ्या धार्मिक संघर्षामागं जेरुसलेमचा वाद आधीचे मागचे सगळे संदर्भ जोडले जातात. असं असून सुद्धा जेव्हा मुस्लिम बहुल असलेल्या गाझा पट्टीमध्ये इस्रायल हल्ला चढवतं, त्यावेळेला कतार असेल किंवा सौदी अरेबिया असेल का बोलत नाही? त्याचं साधं कारण आहे की जगाची सगळी व्यवस्था ही अर्थकारणावरती चालते. म्हणजे अमेरिकेचा मध्य पूर्वमध्ये सगळ्यात मोठा तळ कुठं आहे? कतारमध्ये. एवढंच राष्ट्र आहे. आता त्यांचं एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती माध्यम आहे अल जजीरा. तुम्ही अल जजीरा काढून जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की अल जजीरामध्ये पाश्चात्य राष्ट्राचा जो काही अजेंडा आहे त्या अजेंड्याला काउंटर करणारी गोष्ट सातत्यानं सांगितली जाते. म्हणजे अमेरिकेने कधीही कोणतीही भूमिका मांडली की त्या भूमिकेला अल जजीरातनं विरोध होतो आणि मग बीबीसी आणि तत्सम जी माध्यमं जे काही जगाला सांगत असतात त्याच्यात कसं खरं नाही असं सांगितलं जातं. तरी सुद्धा ज्या कतारच्या भूमीवरून अल जजीरा इतक्या प्रभावीपणे मध्य पूर्वेतल्या आणि खास करून मुस्लिम राष्ट्राची भूमिका मांडत असतं, त्या कतार बरोबर अमेरिकेचा इतका सौहार्द आहे की जेव्हा केव्हा इराण आणि इस्रायल मधला कॉन्फ्लिक्ट थांबवायचा असतो त्यावेळेला कतार पुढे येतं. किंवा हमास मधल्या दहशतवादी कारवायाच्या विरोधामध्ये इस्रायल जेव्हा म्हणजे इस्रायल जेव्हा अटॅक करत असतं त्यावेळेला हमासचे, ज्याला इस्रायल अतिरेकी म्हणतात, तर हे सोकॉल्ड अतिरेकी हे कतारच्या भूमीवरती इस्रायल बरोबर निगोशिएशनला टेबलवरती बसतात. कधी असा नाही विचार येत आपल्याला की आपल्या पंतप्रधानांना, की ज्यांना आपण कट्टर हिंदुत्ववादी मानतो, त्या पंतप्रधानांना मध्य पूर्वेतल्या अनेक मुस्लिम बहुल राष्ट्रांनी त्यांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार का दिलेत? त्यांचं भारताबद्दल फार प्रेम आहे म्हणून दिलेत? असं अजिबात नाहीये. आणि म्हणून मालदीवची जी गोष्ट आहे ती नीट समजून घेतली पाहिजे. आज भारत ही जगातली 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. काल मी मॉर्गन अँड स्टॅनलीचा जो अहवाल आहे, कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे म्हणून, आणि मी नेहमी म्हणतो बघा, तुम्हाला अर्थकारण कळलं तर तुम्हाला जगाचं आत्ताचं कॉन्फ्लिक्ट कळतं. जगामध्ये आधी पूर्वी जे होऊन गेलेले संघर्ष आहेत त्याचं मूळ कळतं. म्हणजे पहिलं आणि दुसरं महायुद्ध हे कुठल्या कारणामुळे लढलं गेलंय, तर त्या आर्थिक कारणामुळे लढलं गेलेलं आहे. आणि म्हणून सुन्नी बहुल असलेल्या मालदीवनं ज्या वेळेला इंडिया आउट ही कॅम्पेन केली, मोहम्मद मोइज्जू हे आत्ताचे त्यांचे राष्ट्राध्यक्ष आहेत, हे तेव्हा भारताच्या इतक्या विरोधात होते की आपण जो त्यांचा 50 वर्षापासूनचा सौहार्द जपलाय, कारण 1965 साली ते राष्ट्र स्वतंत्र झालं, ब्रिटिशांनी त्यांना मान्यता दिली. भारत हा असा पहिला देश होता की ज्याने त्यांना राजनैतिक मान्यता दिली. हिंद महासागरातलं एक नवं राष्ट्र म्हणून आपण त्यांना बरोबर घेऊन चाललो. 1988 साली त्या राष्ट्रामध्ये जेव्हा लष्करी उठाव झाला तेव्हा भारतानं लष्कर पाठवलं आणि तेव्हापासून मालदीव आणि भारत हा खूप चांगला सौहार्द आहे. आपल्याकडे नवीन लग्न झालेली मंडळी ती भारताच्या बाहेर जात असती तर माले हे त्यांचं फर्स्ट डेस्टिनेशन असतं, किंवा अनेक सुपरस्टार्स आपले हे मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरती दिसतात आणि त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती तुम्हाला त्यांचे तिथले सुंदर निळाशार असा समुद्र दिसतो. त्यामुळे इंडिया आउट ही कॅम्पेन जेव्हा सुरू झाली तर ती मुख्यत्वे भारतीय लष्करी दल तिथं जे आहे त्यांना हाकलून देण्याची मोमेंट होती. एवढंच नाही तर आपल्या विद्यमान पंतप्रधानाबद्दल तिथल्या महिला मंत्र्यांनी अत्यंत घाणेरडे असे अपशब्द उच्चारले होते. ही 2023 ची गोष्ट आहे. त्यानंतर आपण ऑल आउट माले अशी कॅम्पेन सुरू केली आणि तिकडच्या मालदीव आणि मालेच्या त्या सागरी किनाऱ्यावरती जायचं नाही असं ठरवलं आणि त्याचा त्यांना फटका बसला. आता इथे अर्थकारण आहे. 2023 ते 2025 किती मोठा बदल आहे बघा. त्यांच्या स्वातंत्र्य दिवसाच्या सोहळ्यासाठी आपले तेच पंतप्रधान की ज्यांच्याबद्दल अपशब्द उच्चारला ते तिथे पोहोचलेत आणि त्यांच्या स्वागतासाठी हे मोहम्मद मोइज्जू त्यांनी म्हणजे इंडिया आउट कॅम्पेन केली, ते पायघड्या घालत तिथे पोहोचले. एवढंच नाही, त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे सहकारी तिथे पोहोचले. हे का पोहोचले? तर त्यांना हे माहिती आहे की BRI म्हणजे बिल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जे चीननं घेतलेलं आहे, तर त्या इनिशिएटिव्ह मध्ये भलेही चीन आपल्या बरोबर असेल पण भारताची आपल्याला गरज आहे, कारण भारताच्या
पर्यटकावरतीच मालदीवची अर्थव्यवस्था चालते. किंवा भारतातनं अनेक गोष्टी, आता ज्ञानेश्वर मुळे जे आपले सचिव, परराष्ट्र सचिव म्हणून नंतर निवृत्त झाले, ते नॅशनल ह्युमन राईट कमिशनला होते आणि आता मला वाटतं 2-3 गव्हर्नमेंटच्या समितीवरती आहेत. तर त्यांची लेखमाला होती मालेवरती, कारण ते आपले अँबॅसेडर होते तिथे. ती लेखमाला सुंदर होती. म्हणजे भारताने खूप इनिशिएटिव्ह घेऊन मालेमध्ये, म्हणजे मालदीवमध्ये आपले संबंध सुधारले होते. तर मालदीव हे आपल्यासाठी महत्वाचं राष्ट्र असण्यापेक्षा मालदीवला भारताची गरज आहे. आणि आता जी 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे ती लवकरच 2ऱ्या क्रमांकावरती जाऊ शकते. अर्थात 2ऱ्या क्रमांकावरती जायचं असेल तर आपल्याला फार मोठा टप्पा गाठावा लागेल. 1984 साली भारत आणि चीन हे एकाच रस्त्यावरचे सहप्रवासी होते. जी कम्युनिस्ट चीन राजवट आहे त्यांनी इतकी मोठी भरारी घेतली की तिथे सगळे कामगार कायदे बाजूला ठेवले, ECZs केले आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी झाली. आज जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये चीनचा 24 ट्रिलियन इतका मोठा वाटा आहे. चीन अमेरिकेला असं गदागदा हलवत आहे. नंबर 1 मिळवण्याच्या तयारीत चीन आहे. आणि चीननी रिव्हर्स इंजिनिअरिंग जी काही केली, म्हणजे चीननी ज्या पद्धतीनं अमेरिकेचं संशोधन, अमेरिकेच्या उत्पादित गोष्टी, ह्या चीनमध्ये चीप लेबर मिळते अशा भरोशाने हे जे पाश्चात्य राष्ट्र आले होते त्यांना मोठा धडा शिकवला, रिव्हर्स इंजिनिअरिंग केली. म्हणजे आज जर तुम्ही ज्या EV गाड्याबद्दलचं कौतुक टेस्ला बिस्लाचं करतो किंवा ज्या आयफोनवरून मी तुमच्याशी बोलतो, अशा ह्याच तुलनेच्या अनेक गोष्टी चीनमध्ये आहेत. आता त्या चीननं 2ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्यानंतर अमेरिकेला धक्का द्यायला सुरुवात केल्यानंतर जी क्वाड आता आलेला आहे, म्हणजे चीन, जापान, माफ करा, अमेरिका, जापान, ऑस्ट्रेलिया आणि भारत, ह्या कॉन्टेक्स्टमध्ये चीनचं मालदीव बरोबर जाणं हे काय आपल्याला परवडणार नव्हतं आणि अर्थात अमेरिकेला परवडणार नव्हतं. मला खात्री आहे की बॅक चॅनलमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या असतील आणि मालदीव बरोबरचे आपले आता संबंध सुधारले, त्याच्यामध्ये ह्या राष्ट्रांनी काही ना काहीतरी भूमिका बजावलेली आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक हवं आहे. त्याच्यासाठी ते अमेरिका पुन्हा पाकिस्तान बरोबर चुंबाचुंबी करायला लागलेली आहे. म्हणजे त्या 2 दशकं आधी जो काही पाकिस्तान बरोबरचा संवाद होता तो चीनला टॅकल करण्यासाठी भारताला बरोबर घ्यायचं म्हणून त्यांनी पाकिस्तान बरोबरचा संवाद कमी केला. अर्थात मिडल ईस्टमध्ये पाकिस्तानचं भू राजकीय स्थितीच अशी आहे की पाकिस्तानला वगळून कुणालाच चालणार नाही. अशा वेळेला की जेव्हा ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्हीच ते युद्ध थांबवलं असं सांगत असताना, जेव्हा चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश असा एक नवा मैत्र तयार होतोय हे लक्षात आल्याबरोबर अमेरिकेनं काय केलं, तर लष्कर-ए-तैयबाला तर आधीच बंदी घातली होती. पण TRF जी या पहलगामच्या हल्ल्यामध्ये जबाबदार आहे असं भारताचं मत होतं, त्या संघटनेवरती बंदी घातली. म्हणजे एकाच वेळेला 2-3, 4-5 डगरीवर हात ठेवून हे राष्ट्र चालत असतात. तीच गोष्ट आता मालदीवच्या लक्षात आली आहे. म्हणून भारताबरोबरचा त्यांचा सौहार्द वाढला. आंतरराष्ट्रीय राजकारण हे गुंतागुंतीचं आणि ते फक्त पैशावर चालतं. आपण आपल्या देशामध्ये डोमेस्टिक पॉलिटिक्स म्हणून अल्पसंख्याकांना जे लोक शत्रू मानतात ते गाढव आहेत. कारण त्यांना हे लक्षात येत नाहीये की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये धर्म फारच इतका महत्वाचा असेल. महत्वाची गोष्ट आहे ती फक्त आणि फक्त अर्थकारण. त्या अर्थकारणावरती जगाची व्यवस्था चालते. आणि म्हणून विचार करताना बांगलादेश जो मुस्लिम बहुल राष्ट्र आहे ते भारतावर मैत्र ठेवतं, कारण त्यांना माहिती आहे की भारताच्या मदतीशिवाय, भारताच्या कांद्याशिवाय, भारताच्या तांदळाशिवाय, भारताच्या पाण्याशिवाय काहीच होणार नाही. तसंच पाकिस्तानलाही माहित आहे की जर भारताला आपल्याला रोखायचं असेल तर चीनच्या मदतीशिवाय काही होणार नाही. भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारलेत कारण अमेरिकेलाही माहिती आहे की चीनला रोखायचं असेल तर भारताची मदत लागणार आहे. आणि मालदीवलाही हे कळलेलं आहे की भारतासारखा 140 कोटी असलेला लोकसंख्या असलेला देश की जो 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था लवकरच बनेल, तर त्यांच्यावरचा सौहार्द ठेवल्याशिवाय आपलं चालणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून माले आणि भारताच्या संबंधाकडे त्या कॉन्टेक्स्टमधनं बघायला पाहिजे. मला खात्री आहे काही जणांना हे पटलं असेल, काही जणांना अजिबात पटलेलं नसेल, पण ठीक आहे, हळूहळू तुम्हाला या गोष्टी पटतीलच. त्यामुळे हे व्हिडिओ जे अर्थविषयक आहेत, जे महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलचे आहेत, तसं ते आंतरराष्ट्रीय प्रश्नाबद्दलचे आहेत, ते तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात, त्याबद्दल थँक्यू सो मच. असेच बघत राहा.